मार्केटची ओपनिंग झालेली आहे. 9:13 झालेत. तर आपण रेजिस्टन्स सपोर्ट ड्रॉ करूयात. तर हा आहे आपला एक मोठा रेजिस्टन्स 23,767. त्याच्यावरती एक छोटासा आहे इथपर्यंत, म्हणजे 23,800 आपण पकडूयात. आणि खाली जे आहे सपोर्ट हा पकडूया आपण, म्हणजे हा वाला. इथून मार्केट खूप मोठा बाउन्स बॅक केला होता ना, त्याच्यामुळे हा वाला. आणि अजून एक दिसतोय हा वाला. ठीक आहे. एक राऊंड लेवल आपण मार्क करूया 23,498, म्हणजे 500च्या आसपास. ठीक. आज आहे गुरुवार, निफ्टीची एक्सपायरी. तर बघूयात नक्की काय. जोपर्यंत 23,767 ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला अपसाईड मिळत नाही. आणि आज कसा एक्सपायरी आहे, 0 to हिरो होऊ शकतो, 0 to 0 सुद्धा होऊ शकतो. बघूया मार्केटची ओपनिंगची वाट बघूयात. सध्या 23,700 ओपन होतोय, 23,674ला, म्हणजे इथं ओपन होतोय, इथं ओपनिंग आहे. आपण याला रेड कॅन्डल देऊया ओपनिंगला. ठीक आहे, बघूयात आता काय आहे. इथं मी ओपन करून ठेवले सगळे सीईचेच आहेत, पीई पण एक आहे. बघूयात काय होतंय. शक्यतो वाट बघावं लागणार जोपर्यंत 800 हा ब्रेक करत नाही. 800 ब्रेक केला की मग आपलं मिनिमम टार्गेट हे पहिलं असणार आहे, आणि त्याच्यानंतर ते ब्रेक केलं तर हे दुसरं टार्गेट. चला, मार्केट ओपन झालेलं आहे. म्हणजे कालची जी बाईंग होती, नुसती शॉर्ट कव्हरिंग होती, हे दिसतंय है ना. नाहीतर मार्केट इथूनच वरती गेलं असतं. बघूया, इथून मार्केट कधी कधी वरती जातं. जोपर्यंत हायर हाय काय बनवत नाही तोपर्यंत काय आपण एंट्री घ्यायची नाही, कारण की आज गुरुवार आहे, लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. हीच जर ग्रीन कॅन्डल होऊ शकते. कोणता तरी पॅटर्न होण्याची वाट बघूयात. व्हॉल्यूम कॅन्डल खूप मोठी झाली आहे ॲज कम्पेअर टू हे सगळे व्हॉल्यूम. पण कधी कधी पहिली कॅन्डल, व्हॉल्यूमची जी कॅन्डल आहे ती मोठी असतेच. बघा इथे पण व्हॉल्यूमची जी कॅन्डल आहे ती मोठी असतेच. पण ही खूप मोठी झालेली आहे. कधी कधी ही व्हॉल्यूमची कॅन्डल रेडची ग्रीन पण होते. हे थोडं थोडं वरती जातं तर होतं. मी तर असं कंटिन्युअस मार्केट डाऊन साईडला जातं किंवा अप साईडला जातं मी एंट्री घेत नाही. काहीतरी मला पॅटर्न हवा असतो, त्या हिशोबाने एंट्री घेतो मी. बघूयात. कुठलाही मॉर्निंग सेटअप इव्हिनिंग सेटअप नाही आहे आपला, सेटअप नाही आहे. आपण मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. समजून घेतलं तर मग थोडं सोपं होतं. जसं एक जस्ट स्टॉपलॉस हंटिंगच्या हिशोबाने आता इकडून जे बाय केलेले आहेत हे बायर्स खुश आहेत, बरोबर आहे. म्हणून मार्केटने काही लोकांनी इथं स्टॉपलॉस लावले असतील, काही लोकांनी इथं स्टॉपलॉस लावले. ओपन झाल्या झाल्या मार्केटने त्यांचे स्टॉपलॉस उडवले. ओके, बघूयात. जोपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती मुवमेंट मिळत नाही है ना, तोपर्यंत आपण बाईंग साईडला जायचं नाही. हा इथं स्ट्रॉंग सपोर्ट म्हणूया. इथे एक छोटी पिन पॉईंट झाली, म्हणजे सेलर्सला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. ही ग्रीन कॅन्डल झाली ते परत वरती जाऊ शकतो. आता इथे खूप लोकांनी कदाचित पुढे घेतले असतील है ना, मग त्यांचा स्टॉपलॉस हिट करायला वरती जाऊ शकतो इथपर्यंत. बघूया. ॲक्च्युली खूप फास्ट मुवमेंट झाली, तर मग खूप ज्यांनी पुट घेतले असेल खूप वरच्या लेवलला पुट मिळाला असेल आणि स्टॉपलॉस हिट पण झाला असेल. आता जरी आशेवर थांबले असतील तर मग वरती घेऊन जाणार मार्केट आणि आपटणार. हा आहे सकाळचा हाय, म्हणजे ओपनिंग ॲक्च्युली इथं झाली पण हे दाखवते. आपण इथे एक मार्क करूया.
बघूया टोटल ओव्हरऑल सिनारिओ. इकडून इथे खूप वेळा मार्केटने सेलिंग केलेलं आहे. इथूनच सेलिंग केलेलं आहे, इथूनच सेलिंग केलं आहे. वरती थोडं ब्रेकआउट दिला म्हणजे इकडे ज्यांनी सेल केलं होतं त्यांना काढलं बाहेर, मार्केट खाली आलं. आता इथे बघूया, तोपर्यंत काय पॅटर्न होत नाही तोपर्यंत काय एंट्री घ्यायची नाही. एक ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ करूया ना 5 मिनिटावर, तुम्ही बघा, ही फार वरून येणारी ट्रेंड लाईन आहे. इथून तर अशी वाकडी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ही पॉईंट असा इथून हा घेऊया. तर ब्रेकआउट झाला असं वाटलं होतं, पण तो सस्टेन राहिला नाही, परत मार्केट खाली आलं. ते पण खाली यायला लागले. बघूयात आता पुटला 700 पी 500 ती बघूयात मार्केट काय म्हणते. तर बघा, एक काही बनवत नाही आहे, काही कळत नाही ॲक्च्युली. हां ठीक आहे, वाट बघूया. पण हे ह्या ट्रेंड लाईनच्या खाली आलेलं आहे, पुन्हा थोडा निगेटिव्ह झालेला आहे. जसा हा 23,570च्या, हा 500 आहे आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बघूया इथं आला तर काय घेऊया, किंवा तिथे पॅटर्न झाला तर आपण एंट्री घेऊया. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्या आधी हो ना, मार्केट इथे एक थांबलं होतं सारखं सारखं. बघूया, काही नाही करायचं. मला असं वाटतं की आज माझ्या मते कन्सोलेशन होणार आहे. एक मुवमेंट बघूया. आता कितीवर आहे, 23,611 ना, 23,611, मग 23,700चा आपण पुट बघूया काय मुवमेंट आहे, कशी मुवमेंट आहे. 103, 122, ठीक आहे, मुवमेंट पण चांगली आहे. विक्स बघूया कसं आहे. विक्स काल जसा आहे म्हणजे मॉडरेट आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, विक्स पण मॉडरेट आहे, इथे वाढला होता 6 जानेवारीला, जरा गेला होता जोरात. ठीक आहे, विक्स पण मॉडरेट आहे. बघूया इथे काय करते. जर तुम्हाला लॉस वाचवायचे असतील ना, तर असे जे आहेत छोटे 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 कॅनल बनतात, अशा वेळेला ट्रेड नाही करायचं बरं का. काहीतरी आता इथे बघा, मार्केट खाली आलं, असं काहीतरी बनलं, मग वरती गेलं, बरोबर आहे. इथे जसं मी मार्केटमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं आहे, जर यूट्यूब चॅनल तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. बघा, हा शोल्डर, हा हेड, आणि हा शोल्डर, हा ब्रेकआउट दिला, हा रिटेस्ट केला. इथे जर एंट्री घेतली असती तरी पण चांगलं प्रॉफिट झालं असं. मग असं काहीतरी बनवू द्या. ठीक आहे, आता मार्केटकडे बघितल्यावर असं लक्षात येतं, ही रेड कॅन्डल झाली आहे, रेड कॅन्डल छोटी झाली, परत रेड कॅन्डल छोटी, परत छोटी, ग्रीन कॅन्डल आली, हे ट्राय केला. आता हीच कदाचित ग्रीन कॅन्डल होईल. हीच कदाचित ग्रीन कॅन्डल होईल आणि ह्याच्यावरती जाईल ना, मग आपल्याला परत इथपर्यंत टार्गेट मिळू शकतो, जर ह्याच्यावरती गेले तर. 23,600 चा कॉल जर पाहिला, 23,600 नको, 22 आहे ना, 23,550चा जर कॉल पाहिला, बघूया आपण 23,550चा कॉल. 23,550 कॉल बघूया आपण. 81 80 वर आहे, चालला वाटतं मार्केट. बघूया इथे
जे बोललो होतं तेच आहे का? त्याच्यावरती गेलं पाहिजे मग कुठं काहीतरी आहे. आता हे मार्केट बघा इथेच आहे, मध्येच आहे. मध्येच म्हणजे आपण हा आपल्याला रेजिस्टन्स आपण हा जो आहे हा एक रेजिस्टन्स इथून सपोर्ट घेऊन असा जाऊ शकतो. समजा मार्केटला समजून घ्या, बघितलं ना आता रेड कॅन्डल झाली, छोटी रेड कॅन्डल, छोटी रेड कॅन्डल, मोठी रेड पण इथे थांबवला पिन पॉईंट झाली. पण आपण कधी घ्यायचा? ब्रेक केल्यावर. लोअर लो होतोय तो हायर हाय झाला तर आपण एंट्री घ्यायची. तर इथून असा जर गेला ब्रेक केला तर आपण इथे एंट्री घेऊ शकतो. पण आता सध्या काहीच नाही आहे, झालाच नाही, मग तो पॅटर्न आपला झालाच नाही. आणि आता बघा आपण आता कोणत्या साईडला होतो? कॉल साईडला. ठीक आहे, पण मार्केट खाली जात आहे, मग अचानक लगेच पुढे घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये लॉस होण्याचं हे होऊ शकतो. ठीक आहे, कधी कधी प्रॉफिट बुकिंग होत असतं, इथून खूप लोकांनी वरती शॉर्ट कव्हरिंग दिली, त्याच्यामुळे मार्केट वरतीच थांबायचा प्रयत्न करते. बघूया इथे इकडला एक डॅशबोर्ड घेऊन तिकडे जातो मी. हा आहे आपला याचा चार्ट, बँक निफ्टी 50चा ऑप्शनचा चार्ट आहे हा. इथे कधी कधी असंही होतं बरं का, इथून 66 न मार्केट वरती गेलो होतं ना, मग कधी कधी असं 66 वरूनच कदाचित कधी थोडासा छोटासा जर्क मारतं मार्केट या 63-64 वरून. बघूया आपण बेसिककडे येऊयात. हा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतोय मी तेच म्हटलं, पण असं माझ्या मते असं घेऊ नये, जरा हायर हाय लोअर लो जे काय ते बनायचं जरा बनवू द्या, मग आपण एक छोटीशी एंट्रीसाठी प्रिपेअर राहूया. एक्सपायरीच्या दिवशी खूप व्हॉलॅटाईल होतं मग बघा, थोडं होऊ द्या. बाहेर इथे येण्याचा प्रयत्न करतात ते, हा जो आहे हा पॉईंटवर इथे, पण हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय मला 23,568. इथे आला तर ठीक आहे. सध्या कुठेच एंट्री नाही आहे, नो एंट्री. लो हायर हाय बनवत नाही आहे तोपर्यंत कॉल साईडला नाही, लोअर लो बनवते पण त्याची जी बनवण्याची जी पद्धत आहे ती सरळ जरा बरी वाटत नाही आहे. समजत असेल तुम्हाला बनवण्याची जी पद्धत. खूप लोकांना तो गॅदर करेल, पुट 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 खूप लोकांना गॅदर करेल आणि मग एक दोन कॅन्डलमध्ये इथपर्यंत पोहोचेल. मार्केटला लिक्विडिटी हवी, मार्केटला स्टॉप लॉस हवेत, मगच मार्केट छान पळतो कोणत्या साईडला. आता काल बघा ना, इथे सगळ्यांचे स्टॉप लॉस होते, इथे 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 मार्केटने बघा ना किती मोठी लिक्विडिटी दिली. तर असं मार्केटला लिक्विडिटी हवी स्टॉप लॉस क्रिएट करायला. आता इथेही बघा, काल बघा इथे हे कोणी ब्रेक दिला असेल, केला असेल, एंट्री घेतली असेल, लिक्विडिटी घेतली, बघा मार्केटवरती गेलं. सेम जसं मी तुम्हाला सांगत होतो, कॅन्डलकडे लक्ष द्या, आहे की नाही. रेड कॅन्डल आहे, छोटीशी रेड पिन पॉईंट म्हणजे इथून मार्केटला वरती घेऊन जायचा प्रयत्न करतात ते. असं बनली अचानक तर आपण घुसायचं नाही, त्याला सस्टेन राहू द्या. मी म्हणतो कधी कधी तर सस्टेन म्हणजे काय, ह्याच्यावरती राहू द्या, थांबू द्या, है ना. ही कॅन्डल बनली, अरे 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 चाललं चाललं चाललं, आपण असं घ्यायला जातो, मग प्रॉब्लेम होतो. सस्टेन राहू द्या त्याला. इथे इथे थांबलं तर एक इथे 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 थांबला तर एक ट्रेड होऊ शकतो.
आणि आपला स्टॉप लॉस एवढं घेऊन आपलं टार्गेट 21 पॉईंटचं होऊ शकतं. बघा ही दिसत असेल तुम्हाला. मला असं दिसतं की हे थोडंसं राउंडिंग असं बनवत आहे. हळू 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 असा 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 करेल का? हे सगळं विचार करायचा. 23,613ला म्हणजे 23,700ला मार्केट का सस्टेन करतंय. आता कधी कधी ह्याच्यावरती एंट्री घेतात, आपल्याला एंट्रीच घेऊ देत नाही, असं होतं. बघूया. जर सस्टेन राहिलं तर मगच एंट्री घ्यायची, अन्यथा नो 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 एंट्री. हां, आता बायर्स आलेले आहेत. बायर्स या लागलेत. ठीक आहे, बघूयात. इथे हे बघा असं आहे, सस्टेन होऊ द्या म्हणून आपण एक लेवल ठेवायची. याच्यावर सस्टेन झाला तर मग आपण एंट्री घ्यायची. ठीक आहे, हा विचार अगोदरच करायचा. आता इथं आपला रिस्क बघा किती आहे, हा आहे. रिवॉर्ड किती आहे, हे अगोदरच प्री प्लॅन आहे. कुठे एंट्री झाली नाही आहे, हे सगळं प्री प्लॅन आहे. आता ही जी आहे, ह्या कॅन्डल हे एका मिनिटावर सगळं चाललंय बरं का मित्रांनो. ही जी आहे ही डोजी कॅन्डल आहे. डोजी कॅन्डल म्हणजे काय, इनडिसिजिव्ह कॅन्डल. ह्याच्यानंतर जी कॅन्डल बनते ती डिसिजन कॅन्डल होते. 5 मिनिटावर बघूया काय आहे का. 5 मिनिटावर काय सिनारी दिसत नाही. कधी कधी 1 मिनिटावर खूप छान. हां, 5 मिनिटावर पण इनडिसिजिव्ह कॅन्डल झालेली आहे आणि त्याच्यानंतर मोठी कॅन्डल होऊ शकते. राउंडिंग बॉटमच झाला ना हा, असं 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 इथूनच गेला. बघूया, काही घाई नाही आपली. सस्टेन राहू द्या, सस्टेन राहू द्या. आता तुम्ही म्हणाल की अचानक ग्रीन मोठी कॅन्डल झाली तर नाही, मग नाही घ्यायचं. एवढं काय त्याच्यामध्ये. स्टॉप कुठे आहे? स्टॉप हवा ना तो आपल्याला. राहू द्या, सस्टेन राहू द्या, सस्टेन राहू द्या. नाही, हे असं होतं. सस्टेन राहू द्या. चालला म्हणजे नाही. पहिलाच ब्रेकआउट झाला, मार्केट खाली आला, पहिलाच ब्रेकआउट दिला. नाही, थांबा. सस्टेन राहणे म्हणजे त्याच्यावरती थांबणे. पहिलाच ब्रेकआउट आहे बरं का. पहिल्याच ब्रेकआउटला शक्यतो एंट्री टाळा. त्याच्यावरती थांबला आहे पण पहिलाच ब्रेकआउट आहे. पहिलाच ब्रेकआउट हे बायर्स लोकांना ट्रॅप करायचा कधी कधी असतो विचार. बघा हे असं आहे, पहिल्याच ब्रेकआउटला कधी एंट्री घ्यायची नाही बरं का. आपलं ठरलं होतं ह्याच्यावरती घ्यायची, पण ब्रेकआउट झाला, दाखवलं, आलं, नाही घ्यायची. स्टॉप लॉस पण हिट झाला. आणि बघा ना, ते कधी कधी एवढ्या वरच्या लेवल आपल्याला घेऊन जातं. हा ना, आपली एंट्री इथं होणार होती, नाही झाली. इथं आता इथंही नाही झाली कारण की इथं सस्टेन राहिला नाही. पण इथे घेऊन गेलो. आता आपल्याला आपला जो हे आहे ऑप्शनचा प्राईस तो पण वरच्या लेवलला मिळतो, बरोबर. आणि मग मार्केट खाली येतं आणि आपला जो स्टॉप लॉस 10 पॉईंटचा असतो तो खूप जास्त होतो. आता मी ऑप्शनचा डेटा तो बघत होतो, 130ला जर एंट्री झाली असते बघा, तर 108ला आला. झालं की इथेच 20-30 पॉईंट आपल्या स्टॉप लॉसमध्ये गेले, बरोबर. पण नाही घ्यायची एंट्री अशा वेळेला. गेला. ह्याला ह्याला म्हणतो लिक्विडिटी.
राउंडिंग बॉटम बनवला एंट्री घेतली, खूप लोकांनी घेतली है ना. आता अरे असा 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 गोल बनवला, एंट्री घेतली आणि त्यानंतर ना मार्केट खाली आलं, स्टॉप लॉस हिट केला, बरोबर. की आपला स्टॉप लॉस इथं होता आणि ते एक्झिट करायला पण वेळ देत नाही. रप कॅन्डल आणि आपण कधी आपल्याला माहिती आहे की ही कॅन्डल जी आहे हळूहळू खाली येते आणि परत एक हळूहळू वीक बनून जाते वरती. आपण त्या आशेमध्ये असतो आणि ही दुसरी कॅन्डल रप तिने खाली येते आणि आपला जो स्टॉप लॉस आहे तो जास्त होतो. आता इथे खूप लोकांनी परत पुढे घेतला असेल बघा. हे असं चालत असतं सकाळी सकाळी. कधी कधी काय गेलं, ब्रेक केला, ठीक आहे, कॉल घेतला, ठीक आहे, खाली आलं, ठीक आहे, परत आता इथं खूप लोकांनी पुढे घेतलं असेल, अरे अभी तो मार्केट गिरेगा, आता ह्याच्या खाली आला, म्हणून थांबा थांबा, विचारपूर्वक एंट्री घ्या. आता जर इथं आला, ह्याच्या आतमध्ये आला तर तुम्ही एक बिंदास एंट्री घेऊ शकता. कुठे आला तर इथे आला तर, बरं का, इथे 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 आला तर एक छोटीशी एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे. आणि आपला स्टॉप लॉस जस्ट इथंच खाली, पण आला तर, हां आला तर. कारण की इथं आता सेलर्सला घेतलं, त्यांना उडवायला आता कुठे वरती घेऊन जाईल, इथपर्यंत तरी घेऊन जाईल जर आला तर. हां, हे उडवूया आपण. नाही आला, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही पुट साईडला का जात नाही. अरे पुट साईडला जायला, हा बघा ना कसा बनवला आहे आणि सपोर्ट इथे आहे बाजूला, त्याच्यामुळे मी पुट साईडला जात नाही. आता हा डब्ल्यू पॅटर्नच्या हिशोबाने मला दिसतोय, बघा कसा विचार चाललोय. इथे बघायला गेलं तर हा जर ब्रेक केला तर आपला डब्ल्यू पॅटर्न होऊ शकतो. सेफर एंट्री हीच आहे की ह्याच्यावरती आता कॉलसाठी, ठीक आहे. जी इथं एंट्री म्हणाली ही रिस्की होती. इथं जी मी एंट्री म्हणाल तर ह्याच्यावरती थांबेल, कारण की ती इथं लोकांनी काय केलं, ट्रेड घेतला असेल, त्यांचे स्टॉप लॉस इथे कुठेतरी असतील वरती, किंवा इथं काही लोकांनी ठेवले असतील, त्यांचे स्टॉप लॉस हिट करायला मार्केट काय करतं, वरती जाऊ शकतो. वेळ असतो, आरामात ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही पण इनडिसिजिव्ह कॅन्डल झाली. ही जर येल्लो जी लाईन आहे त्याच्यावरती गेला तर मार्केट बूम होणार आहे इथपर्यंत तरी. डब्ल्यू पॅटर्न बना लागलाय. बघा इथे एकदम परत एकदम टोकाला एंट्री मिळाली असेल. असं धावत्या कॅन्डलमध्ये नाही पळायचं. मी असं धावत्या कॅन्डलमध्ये जायचे खूप लॉस झालेत, त्याच्यामुळे आता मी असं धावत्या कॅन्डलमध्ये जातच नाही. चुकांमधून शिका. त्याच्यावरती गेलेला आहे, ठीक आहे,
ही रिस्की एंट्री, कारण की हायर हाय बनवलाच नाही, बरोबर आहे. जरा इथे तुम्ही बघाल, इथून जर हायर हाय बनवलाच नाही, म्हणून स्टॉप लॉस अगदी 8 पॉईंटचा, म्हणून ही जी रिस्क एंट्री रिस्क होती आपल्याला इथपर्यंत मिळाला. मार्केट वरती जाताना हायर हायची वाट बघा, खाली येताना लोअर लोची वाट बघूयात. खूप सोपं आहे. जर अशी वाट बघायला शिकलं तर, वाट बघायला म्हणजे पेशन्स. हे जर ब्रेक केलं तर मग चान्सेस आहेत. आपण इथं लावून ठेवूया. जर ब्रेक केला तर डब्ल्यू पॅटर्न बनतोय, डब्ल्यू दिसत असेल. पण इथं प्रॉब्लेम आहे की ही जी वरून आहे, ही जी हा जो रेजिस्टन्स आहे तो मध्ये येऊ शकतो. बघूया. कधी कधी काय होतं, डब्ल्यू पॅटर्न बनतो, तो रेजिस्टन्सला ब्रेक करतो, खूप जोरात ब्रेक करतो. डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न खूप स्ट्रॉंग पॅटर्न होतात. निफ्टी बँककडे पण जरा बघूया आपण नक्की काय करतोय. निफ्टी बैंक तर अपर साइड है, बैंक निफ्टी लोअर साइड है. अभी कौन किसको ऊपर जाएगा असं हे आहे, कोण कोणाला घेऊन जाईल. इथं डब्ल्यू पॅटर्न झाला होता ना, निफ्टी त्याला ट्रॅक करते. बघूया काही स्टॉक्स आहेत का वरती ग्रीन कलरमध्ये, काही स्टॉक्स आहेत, काही काही या लागलेत ग्रीन कलरमध्ये. आता काही लोक रिलायन्स बघत असतील, दुसरा बघत असतील है ना, त्याला घेऊन जाणारा, वरती घेऊन जाणारा. आता आपण बँकिंगचे सगळे स्टॉक काढलेले आहेत. हे ते सगळे बँकिंगचे स्टॉक्स आहेत. बंधन बँक पॉझिटिव्ह आहे, कोटक बँक पॉझिटिव्ह आहे, क्यूब पॉझिटिव्ह आहे, डीसीबी महाबँक पॉझिटिव्ह आहेत. हे सगळे बँक पॉझिटिव्ह आहेत. पण त्याचं जास्तीत जास्त वेटेज आहे ॲक्सिस बँक, एच डी एफ सी बँकेचं आहे. बघूया काय चाललंय. निफ्टी बँक वरती घेऊन वरती चाललंय, निफ्टी बँक वरती चाललंय, बँक निफ्टी सॉरी निफ्टी 50 खाली आहे. पुढे गेला आपला, आपण निफ्टी 50 काढूया. बघा आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं एक एज नसलं असतं, एज म्हणजे एक तुम्ही हा विचार केला तर अरे हां आपण डब्ल्यू बनवूनच घेणार, एम बनल्यावरच घेणार, हेड अँड शोल्डर बनल्यावरच घेणार, जर हे नसलं असतं तर आतापर्यंत तुम्ही कॉलपुट कॉलपुट केले असते. म्हणून ते नका करू. जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत येत नाही. आणि हे आपलं मी बोललो इथं एक रिस्की आहे, बरोबर. इथं एंट्री घेतली तर डब्ल्यू पॅटर्न पण बनतोय, आणि आपण जो ड्रॉ केला होता असा हळू 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 असं 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 बाहेरच वरती घेऊन जायचा प्रयत्न करतात ते. बघूया ह्याच्यावरती गेला परत मोठं हे होऊ शकतं. आता जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं राऊंडिंग बॉटम, तुम्ही बघा ते आपण आर्क काढूया इथून असा. कुठे गेला. हँग झाला की काय. कम्प्युटर हँग झालं. हँग झाला होता मध्येच, म्हटलं हे काढायचं होतं बघा हे.
तर असं तर राऊंडिंग बॉटम बनत नाही का असा विचार होता, म्हणून हे काढायचं होतं. हा राऊंडिंग बॉटम असा असं 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 इथूनच मग ब्रेक देईल तो, येऊच देणार नाही. कसं आहे, जर स्टॉक असला असता, जर स्टॉक असला असता तर आपण विचार केला असता की इथं एंट्री घ्यावी, पण हा स्टॉक नाही आहे, हे ऑप्शन आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला इथे भीती वाटते की प्राईस थिटा डिके झाला तर, थिटा म्हणजे वेळेनुसार त्याची प्राईस कमी कमी होत जाते, असं आहे. आपण इथे एंट्री घेऊन इथं स्टॉप लॉस लावला असता कशामध्ये, कुठल्याही स्टॉकच्या प्राईसमध्ये, म्हणजे आपण इंट्राडे स्टॉकमध्ये इंट्राडे केलं असतं तर ठीक आहे. पण इथे कसं आहे, वेळेनुसार हळूहळू हळूहळू खाली येतो, मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, किंवा तिथे 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 थांबतो तर प्रॉब्लेम होतो. म्हणून ॲज अ बायर आपल्याला हायर हायच हवा. बरोबर राऊंडिंग बॉटम बनवत होता ना, असं असं असं. अजूनही आपण ना पुट साईडला जाणार ना कॉल साईडला जाणार सध्या तरी. ट्रेन लाईन आहे, ट्रेन लाईन ब्रेक केली, ब्रेक करून सस्टेन राहिला तर आपण विचार करू शकतो. आता असं अशी ग्रीन कॅन्डल झाली, अरे चल 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 घेऊ घेऊ असं होतं, नको हं नको. एक स्वतःचा पॅटर्न बनवा म्हणतोय. प्राईजला ऑब्झर्व करायला शिका, कशी बनू शकते. बँक निफ्टी चाललाय उलटा, निफ्टी 50 चाललाय उलटा. बघू आपण इथं बँक निफ्टी कसं चाललंय. बँक निफ्टी चाललाय पॉझिटिव्ह, निफ्टी 50 चाललाय निगेटिव्ह. नवरा बायकोच उलट चाललेत, काय करायचं राव आम्ही. आता चाललेत वाटतं दोघे एकत्र चाललेत. मग आपल्यासारख्या मुलांचं चांगलं, बायको तिकडे नवरा इकडे, मग आपलं काय. जोपर्यंत हा ब्रेक करत नाही ना, जोपर्यंत हा सस्टेन राहत नाही ह्याच्यावरती डब्ल्यू पॅटर्न बनवून, मग ठीक, तोपर्यंत नाही काही एंट्री. वेळ आहे 3:30 पर्यंत, असं काही नाही की आताच्या आताच एंट्री घ्यायची. 3:30 पर्यंत वेळ आहे. कुठं एंट्री मिळतच नाहीये, एंट्री घेऊन तरी कुठं दाखवायची. मस्त राऊंडिंग बॉटम बनवते ना, असं 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 असं. ब्रेक केला वाटतं राऊंडिंग बॉटम, ब्रेक केला ते. असंही कधी कधी असंही होतं, हीच कॅन्डल परत ग्रीन बनते, असं नाही की ब्रेक केला परत हीच कॅन्डल ग्रीन कॅन्डल वरती ह्याच्या आतमध्ये परत येते, असं होतं. इथे खूप लोकांना, परत खूप लोकांनी पुट घेतला असेल, तर नका करू बरं का, परत पुट कॉल नका करू. आणि परत तीच कॅन्डल हळूहळू परत होते. कुठलाच पॅटर्न बनता नाही, बनला नाही. डब्ल्यू पॅटर्न तरी बनवावा, हेड अँड शोल्डर तरी बनावा, कप अँड हँडल तरी बनावा, जे काय जे आहेत ते बनावेत, काहीच बनत नाही. मग कुठं एंट्री घ्यायची, कुठंच नाही. मग काय करायचं, गप्प बसायचं, विठ्ठल नामाचं स्मरण करायचं, शांत. जेवढं डोकं शांत
तेवढं ट्रेडिंग चांगलं. बघा राउंडिंग बॉटमच बनवत होतो आणि आपण एंट्री कधी घेणं जेव्हा हायर हाय चालू होऊन तेव्हा. होऊया. आणि एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये खूप उलाढाल होत असते. मस्त राऊंड बॉटम आहे ना, मस्त बॉटम आहे. बघा आपण जर इथे घेतला असता स्टॉपलॉस हिट झाला नसता. मी जे म्हणत होतो स्टॉकमध्ये इंट्राडे, तर आपला स्टॉपलॉस पण हिट झाला नसता है ना. काही थोडे पॉईंट पण मिळाले असते. पण इथे मी तेव्हा बघितला होता 116चा होता तो 102ला आला डायरेक्ट एवढ्यातच. हे याच्या खाली आला नाही. म्हणून इथे आपल्याला मुवमेंट हवी. ॲज अ बायर आपल्याला मुवमेंट हवी. नो RSI अँड ओनली प्राइस ॲक्शन. मार्केटला समजून घ्या. तुम्ही छान कराल. मार्केटला समजून घ्या. मस्त मस्त स्लो 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 हळू चाललाय. बँक निफ्टी काय करतो? बँक निफ्टीने तर चांगलं आहे यार. आता असं होईल बँक निफ्टी हळूहळू चालल्यावरती एक तरी हा बँक निफ्टी ह्याला खेचेल, नाहीतर हा बँक निफ्टीला खेचेल. ह्याला भारी झालं ना. बघा ना बँक निफ्टी कसा स्लो 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 आहे. भारी ट्रायंगल हा एक पॅटर्न आहे माहिती असा. आता मी बोललोच. छान असं ब्रेक केलं. निफ्टी 50 तिकडं, बँक निफ्टी इकडं. असा असं होतं बरं का कारण की आज ह्याची एक्सपायरी आहे ना, म्हणून हे असं करतात मार्केटला. एकतर बँक निफ्टी त्याला वरती घेऊन बँक निफ्टी 50ला वरती घेऊन जाईल, नाही तर निफ्टी 50 बँक निफ्टीला खालती घेऊन येईल, नाहीतर दोघं अशी साईडवेज होतील. तसं बँक निफ्टीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. निफ्टी 50मध्ये प्रॉब्लेम आहे. बघा बँक निफ्टीचं काय एवढंच आला खाली 750 एवढंच. निफ्टी 50ची एक्सपायरी. आता याने ब्रेक केला. हा जो पॅटर्न आहे ब्रेक केला, तर इथे जर एंट्री घ्यायची असेल तर इथे आला ना, ह्या ट्रेंड लाईनच्या इथे इथे आला एंट्री घेऊन 23.88 पॉईंट टार्गेट जर इथे आला तर काय ॲज अ बेसिक सपोर्ट 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 सपोर्ट. इथे मी अगोदर पाहिलं असतं तर आपली एंट्री इथं झाली असती 76 आणि हे मिळालं असतं. ठीक आहे, इथं आला तर एंट्री घेऊ शकतो, नाहीतर हा रिटेस्ट तर करतोच आहे. पण इथे एंट्री घेतली तर स्टॉपला जरा मोठा होईल. बँक निफ्टी ठीक आहे. बघूया आपण आपल्या निफ्टी 50कडे जाऊया. पुन्हा राऊंड बॉटममध्येच आहे. परत खूप लोकांनी असं काहीतरी बघा म्हणजे बँक निफ्टीनेच निफ्टी 50ला वरती घेऊन गेलं. हा ना, असला राऊंडिंग बॉटम बनवला तरी पण नाही एंट्री घ्यायची. का नाही एंट्री घ्यायची म्हणाल? हायर हाय बनवू द्या. हा जो आहे हा पॉईंट 23,630 त्याला ब्रेक करू द्या. मग वरती हायर हाय बनवू द्या. इथे मार्केट कन्सोलिडेशन करतंय, कन्सोलिडेशन ब्रेक होऊ द्या. हायर हाय बनवलं तर मग आपली एंट्री छान बसणार. आता खूप लोकांनी ना काल कॉल घेऊन ठेवलेले असतात आदल्या दिवशी. म्हणजे ही एवढी मुवमेंट झाली ना, मग तो खूप दूरचा कॉल घेऊन ठेवतात
इकडला 23,700 23,800 असा कॉल घेऊन ठेवतात. मग त्यांच्या कॉलला झिरो करायचा आहे किंवा त्यांच्या कॉलची प्राईस कमी 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 करायची असते ना, तेव्हा सुद्धा मार्के हे असं करतात. मग सेलरला फायदा व्हावा किंवा कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी जर असतात त्या स्ट्रॅटेजीनुसार पैसे मिळवतो म्हणून पण असतं असं. ऑलवेज डू इंट्राडे इन द मनी. इन द मनीमध्येच इंट्राडे करा. बँक निफ्टी बघू. इथे एक मुवमेंट दिली होती होय. बँक निफ्टी हायर हाय सस्टेन करतोय. निफ्टी 50 राउंडिंग बॉटम बनवतोय. पण हे राउंडिंग बॉटम हळूहळू मार्केटला वरती घेऊन जाण्यासाठी असतात बरं का. बघूया हायर हाय बनवलं तर आपण सगळ्यात मोठी गोष्ट की आता ह्याने ही ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ठीक आहे आपल्यासाठी. ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे ठीक आहे. त्यानंतर तो आता हायर हाय बनवायला चालू केला पाहिजे. मग आपली कॉल साईड एंट्री. एवढं करून स्टॉप लॉस हिट झाला तर नो प्रॉब्लेम. असंच ट्रेडिंग करायचं असतं. लॉस आणि प्रॉफिट आर पार्ट ऑफ गेम. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता प्रॉब्लेम कधी कधी येतो हा अगोदरचा जो हा सपोर्ट 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 आहे सपोर्ट तो रेजिस्टन्स बनतो. बघा बँक निफ्टी पण वरती गेला असेल. आता बघा आता बँक निफ्टी खाली इथूनच बरोबर बसलं की नाही. निफ्टी 50 किती केली 113चा 136ला गेला. राउंडिंग बॉटम बनवत होता ठीक आहे. थांबायचं थांबायचं इथेही आता हायर हाय बनवा लागला ठीक आहे. थांबायचं घुसायचं नाही. इथेही घुसायचं नाही. घुसला असाल तर तुम्ही गेला असाल. तुम्हाला एकदम वरच्या वरच्या प्राईजला मिळाले असेल. नाही एवढं नाही घुसायचं थांबायचं. वरच्या प्राईजला मिळते मग एंट्री नाही करायचं. आणि त्यातल्या त्यातच आपला स्टॉप लॉस हिट होतो. इथे दिसत नसतं पण ऑप्शनच्या प्राईजवर दिसत असतं. थांबायचं. आता हीच रेड कॅन्डल बघा कशी बनते. नाही बोलले चला. आता इथे ही जी इनडिसिजिव्ह कॅन्डल झाली म्हणजे इथून परत कदाचित रेड कॅन्डल म्हणून हायर हाय बनवा लागला थांबायचं. रिटेस्ट नावाची गोष्ट असते. पण हे भारी चाललंय ना मस्त राऊंड बॉटम. अशामध्येच मी खूप वेळा अडकलोय आणि मला वरची एंट्री मिळाली आहे. आता राउंडिंग बॉटम बनवता बनवता तेच म्हटलं कन्सोलेशन होतं इथे. कन्सोलेशन ब्रेक करू द्या. कुठेतरी एक्झिट मिळू द्या. आता एवढा आहे की हा झाला ब्रेकआउट ठीक आहे. ब्रेकआउट झालेला आहे. आपला इकडून जो पॅटर्न आहे तो पण ब्रेक केलेला आहे. परत असाच बना लागलेला आहे ठीक आहे. वरून जी ट्रेंड लाईन आहे ती इथं आहे बघू. मग आता आपल्याला जर ह्याच्यावरती हा रेजिस्टन्स आहे पुन्हा आणि ती ट्रेंड लाईन आहे रे. जरा असा प्रॉब्लेम आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मग आपली ही ट्रेंड लाईन वरून एक आहे ठीक आहे बघूया. अजून तरी एंट्री नाही बरं का कुठंच. तुम्ही बघाल ना कुठंच एंट्री नाही बरं का. पोझिशनमध्ये नो एंट्री. हां निफ्टी बँकने बघा आपण जिथून कुठे गेला आपण असा जो केला होता हळूहळू तो ब्रेक केला. आता इथं ब्रेक केला खूप लोकांनी एंट्री घेतली असेल. आता तो आतमध्ये ना तर एक एंट्री होऊ शकते. तर कुठे आहे हां राउंडिंग बॉटम बनला.
फक्त वरती रेजिस्टन्स आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा याने हायर हाय बनवायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. बघूयात. नो एंट्री, फिलहाल तो नो एंट्री. राउंडिंग बॉटम आहे, पण हा कुठला एक पॅटर्न नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. हायर हाय तो ती ट्रेंड लाईन ब्रेक केली, पण वरती एक ट्रेंड लाईन ती खूप मोठी ट्रेंड लाईन आहे, वरून आलेली आहे 5 मिनिटावर, त्याच्यामुळे जर अशी भीती आहे. निफ्टी बँक काय म्हणतोय? निफ्टी बँक आता इथे थांबा लागला, प्रॉब्लेम आहे. निफ्टी बँक पण चाललाय. हा एक रेजिस्टन्स आहे, इथे खूप लोकांनी सेल केला असेल, बघूया. लोअर लो ब्रेक करून हायर हाय बनवायला चालू केला, पण हा जो वरती रेजिस्टन्स आहे तो अजून रेजिस्टन्स मध्ये अडकेल कदाचित. बघूया, ब्रेक केला तर चांगलीच गोष्ट आहे, ब्रेक करून रिटेस्ट केला तर अजून चांगली गोष्ट आहे. वरून जी ट्रेंड लाईन आलेली आहे त्याला ब्रेक करून वरती गेला तर अजून चांगली गोष्ट आपल्यासाठी, कॉलसाठी बरं का, कॉलसाठी आपण कॉलचा विचार करतोय त्याच्यासाठी. कधी कधी आपल्याला एंट्री पण नाही देणार, खूप जोरातच कॅन्डल बनेल, असंही होऊ शकतं. असंही होतं, कधी कधी एंट्रीच नाही मिळत. आता आपण हे राउंडिंग बॉटमचं काढूया. आता कसा करतोय, हा जो रेजिस्टन्स होता आता मार्केट त्याला सपोर्ट घ्यायचं काम करतोय. बघूया, इथं पिन पॉईंट नाही आहे की नाही, हे असं असतं, इथे पिन पॉईंट बनली. कोणी ह्याला सपोर्ट म्हणून एंट्री घेतली असेल तर बघा, इथे कुठं हा एक सपोर्ट आहे, पण खूप मोठा सपोर्ट जर इथे झाला असता ना त्या असं, तर आपण एक इथे एंट्री घेतली असती ना. बघा आता हा हायर हाय बनवला म्हणून म्हणतो, पण वरून जी ट्रेंड लाईन आलेली आहे ती खूप मोठी ट्रेंड लाईन आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. हा जर इथे हा जो असा सपोर्ट जर 500च्या आसपास 566 किंवा ह्याच्या आसपास झाला असता तर आपण मग विचार केला असता कॉल साईडला जाणार, पण तो मध्येच झाला आहे, तर त्याच्यामुळे इथे हा अगोदरचा सपोर्ट बनतो पण तसा तो बनत दिसत नव्हता, म्हणून आपण एंट्री घेतली नाही. आता पुन्हा इथेच हा सपोर्ट बनतोय, पुन्हा इथेच हा सपोर्ट घेतोय. 600 लेवल स्ट्रॉंग लेवल झालेले आहे. बँक निफ्टी काय करते बघूया. बँक निफ्टीने तर त्याचा ट्रायंगल ब्रेक केलेला आहे. 550चा सी, अरे वा, बोलू ना कधी कधी इथून जातो, किती 65चा कुठपर्यंत गेला, 94 30 पॉईंट. ठीक आहे, कॉल पुटकडे न बघता इथे बघायला हवं, इथे बघितलं तर बरं होतं. जर सपोर्ट घेऊन इथे कुठली ग्रीन कॅन्डल झाली असती ना, मग आपण एक डब्ल्यू पॅटर्न सारखा झाला म्हणून आपण एक परत रिटेस्ट करायला आला म्हणून एक एंट्री घेतली असती,
पण तसं इथे नाहीये. आणि इथं जर व्हॉल्यूम बघत असाल, हा याच्यामध्ये दिसतो बरं का, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये व्हॉल्यूम दिसतो. व्हॉल्यूमचे कॅन्डल मोठ्या मोठे आहेत, पण कधी कधी उलटं होतं बरं का. व्हॉल्यूमचे कॅन्डल मोठ्या मोठे आहेत त्याच्यामुळे पुट साईडला ट्रेड बसतो. पण आपला प्रॉब्लेम आहे की हा येथे आहे 566चा इथून स्ट्रॉंग असा मार्केटने ब्रेक केलेला रेजिस्टन्स. तर जरा इथे भीती आहे. कधी कधी एकदम अचानक रेड कॅन्डल बनते आणि ही जी छोटी ग्रीन कॅन्डल बनते इथे एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस लावला इथे, इथे एंट्री घेतली, स्टॉप लॉस इथे लावला तरी पण प्रॉफिट होतं बरं का, कारण की सपोर्ट बनतोय आता इथे. परत इथे खूप लोकांनी पुढे घेतले असेल, जर स्टॉप लॉस हिट करायला परत मार्केटवरती जातं. स्टॉप लॉस अजून एंट्री घेतली नाही बरं का, कुठेच एंट्री नाही आहे. नो पोझिशन कुठेच नाही बघा, नो एंट्री फिलहाल. हा सिनारिओ 500च्या इथे झाला असता तर जरा बरं झालं असतं. हा सपोर्ट मध्येच बनतोय तर प्रॉब्लेम आहे. अरे वा, व्हॉल्यूम वाढला बरं का, हे दिसतोय व्हॉल्यूम, या ग्रीन कॅन्डलचा व्हॉल्यूम मोठा झालेला आहे. व्हॉल्यूम मोठा झाला म्हणजे अचानक मार्केट वाढत वाढत नाही बरं का, जात नाही वरती. इथं मागं पण सगळं काढूया आपण जरा. हा हा एरिया स्ट्रॉंग सपोर्ट करून देतोय तर का या. बघूया काय, हा एक एरिया आणि हा एक एरिया, ह्याच्यामध्ये मार्केट सध्या आहे. जर मार्केट इथे आलं असतं, जर समजा निफ्टी 50 इथे कुठेतरी आलं असतं ना, मग आपण एक छोटासा ट्रेड केला असता, कारण की मार्केट इथे आहे. किंवा जर इथे जरी बनला असता, इथून आपल्याला वाटतं की बाबा हे बायर्स इथे आहेत, तर इथून जरी बनला असता तरी पण आपण विचार केला असता. पण तो बनतोय मध्येच, हा जो बनतोय इथे रेजिस्टन्स रेजिस्टन्स, पण इथे एवढा कॉन्फिडन्स येत नाहीये. निफ्टी बँककडे बघूयात. आपण आता लोवर लो चालू झाला, मग आपण तिथं आता कॉलचा हिशोबाने बघू शकत नाही. IDFC फर्स्ट बँक आली आहे फॉरवर्ड, PNB ग्रेडमध्ये, RBL आली, बंधन कोटक होते, DCB बँक, जे क्यूब होती ती ग्रीन होती ती रेडमध्ये गेली.
कॉल साईडचाच का विचार करतोय, कारण बाईक इथून चांगली झालेली आहे असं दिसतंय. आता ती बाईक फक्त शॉर्ट कव्हरिंगसाठी झाली आहे का हा प्रॉब्लेम आहे. म्हणून कुठेतरी डाऊन साईडला मला कुठला पॅटर्नच दिसत नाही आहे. जसा मला वरती जाताना असा डब्ल्यू सारखा दिसतोय, डाऊन साईडला असं कुठं दिसत नाही पॅटर्न. एम पॅटर्न, हेड अँड शोल्डर काय कुठला काही दिसत नाही आहे. तर त्याच्यामुळे कुठेच आपण ट्रेड केला नाही. सपोर्ट तर घेत आहे. मोस्टली बाईंग इथून हॅपनिंग होणार. हम्म, हम्म. दरवेळेला सकाळी तरी मुवमेंट देत असतो कुठली ना कुठली. हां, इथे तरी मुवमेंट दिली, इथेही फास्ट मुवमेंट दिली. मुवमेंट दिली 10-21 पर्यंत. आता किती वाजले? 10-9 वाजले तरी पण मुवमेंट नाही. थर्सडे निफ्टीची एक्सपायरी म्हणून कदाचित. हा ब्रेक केला की मग आपण घेऊया. हायर हाय बनवायला गेला पण तो काय तसा एवढा हे नाही झाला. छान असा ब्रेकआउट दिलाय. बघूया आपण. ब्रेकआउट सस्टेन राहायला पाहिजे इथे. सस्टेन राहायला पाहिजे. सस्टेन राहिला तर ठीक. आता सस्टेन राहिलाय ठीक आहे. सस्टेन राहिलाय आता तो. त्याने आपल्याला इथून एक निफ्टी बँक बघूया बरं. निफ्टी बँक पण अपसाईडला चाललाय. राहायला पाहिजे. वरून इथे एक सपोर्ट द्यायला पाहिजे. मग आपण घेऊयात. रिटेस्ट म्हणतो आपण याला. रिटेस्ट. रिटेस्ट घ्यायला हवी. मग आपलं टार्गेट इथपर्यंत आपण ठेवूया. रिटेस्ट घ्यायला हवा. बाईंग कॅन्डल होत आहेत. चला आता डब्ल्यू पण झालेला आहे. फक्त एक क्लोजिंग मिळू द्या त्याची वरती. आपण एक एंट्री घेऊ. कधी कधी बाहेरला बोलवायला पण असतं ते. नाही तर आपणच अडकू. परत डोजी कॅन्डल झाली.
अजूनही एंट्री नाही. थांबतोय, सस्टेन करायचा प्रयत्न करतोय. स्टॉप लॉस खूप मोठा होतो यार, एवढा लावायचा स्टॉप लॉस. बोलो ना, हा रेजिस्टन्स आहे, हा प्रॉब्लेम देतोय, हा प्रॉब्लेम देऊ शकतो. बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी अपसाईडला चाललं आहे, बँका ग्रीनमध्ये येत आहेत. कधी कधी काय होतं, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना मोठी, ब्रेक होईल म्हणून आपण ह्याच्यामध्ये एंट्री घेतो, ठीक आहे. आणि ह्याची जी ऑप्शनची प्राइस आहे वरच्या लेवलला मिळते, आणि मग आपल्याला वाटतं की खाली येईल खाली येईल, आणि मग ते थोडं जोरात खाली येतं, हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बोलता बोलता आपली ॲक्च्युली एंट्री इथं व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणून आता आपल्याला इथे ब्रेकआउट दे, ब्रेकआउटसाठी आपण थांबलो, तर तो ब्रेक होऊन सपोर्ट येऊन मग गेला तर मग ठीक आहे, मग आपण एक एंट्री घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस लावू शकतो. आपली एंट्री झाली नाही अजून. कधी पण अशी रेजिस्टन्सची इथे मोठी कॅन्डल झाली ना, की शक्यतो मोस्टली शक्यतो नाही, तुम्ही रिटेस्टचीच वाट बघा. मार्केट ना आता स्पाइक मारते बरं का, हे स्पाइक मारणं पण चुकीचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहे, तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणाल अरे सर एंट्रीज का घेत नाही, या स्पाइक मारणं पण खूप चुकीचं आहे. अशा वेळेला परत आता अरे आता आपण जसं म्हटलो अरे ब्रेक दिला तर अशा नाही, ह्याला रिटेस्ट नाही म्हणत मी. रिटेस्ट तुम्हाला दाखवतो काय आहे. हां, रिटेस्ट बघूयात. इथे आपण रिटेस्ट बघूया. हा जो रेजिस्टन्स होता, रिटेस्टची संकल्पना बघूया. हा जो रेजिस्टन्स होता, सपोर्ट होता, ठीक आहे. नंतर तो मार्केटने काय केला, ब्रेक केला. मार्केटने ब्रेक केला, ब्रेक केला, ब्रेक करून खाली आला, आला पिन पॉईंट बनवली, परत ब्रेक केला, परत स्लो 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 परत खाली आला, आणि जाताना आपण इथं एंट्री घ्यायची जेणेकरून मिळाला. परत तुम्हाला सांगतो दुसरीकडे बघा तुम्ही ची संकल्पना. ब्रेकआउटची आपण ब्रेकआउटला बघूया. हां बघा, आता इथेच पॅटर्न झाला, झाला. त्यानंतर ब्रेक केला, ब्रेक केला, ब्रेक करून खाली आला, खाली आला, आणि जाताना आपण एंट्री घ्यायची. समजलं. असं असं ब्रेक करून कंटिन्यूस जात असताना तो प्रॉब्लेम देतोच देतो, त्याच्यामुळे तेव्हा एंट्री नाही घ्यायची. इथे पण बघा,
इथे ब्रेक केला गेलाय, तो आला नाही, ठीक आहे, जाऊ द्या, नो प्रॉब्लेम. आता त्याने काय केलं, आता हा बघा, हा आपला रेजिस्टन्स होता. मार्केट वरती गेलं, खाली आला, खाली हळूहळू चाललाय की नाही चाललं. इथे कुठे त्याने अशी सडन स्पाईक दिला का नाही. स्पाईक म्हणजे आपल्यामध्ये ॲज अ रिटेल ट्रेडरमध्ये फोमो क्रिएट करायचं काम होतं, म्हणून त्याच्यामुळे अशा स्पाईकमध्ये एंट्री नाही घ्यायची. ठीक आहे, बघूयात आपण. आता कदाचित जर छोटीशी ही बनत आहे, ही एक कॅन्डल जी आहे, या कॅन्डलला आपण डोजी कॅन्डल म्हणू शकतो, ट्रेंड रिव्हर्सल म्हणतो आपण याला. आता जर चालला तो तर एक ट्रेड होऊ शकतो. जे खूप मोठ्या ट्रेडसाठी बसले असतील ना, हे मार्केटने तेवढं काही दिलं नाही, दिले पण एका ठिकाणी 50 पॉईंट दिले. आज गुरुवार असल्यामुळे तेवढी मोठी हे दिली कॅन्डल. काय चाललंय. 5 मिनिटावर ही जी कॅन्डल आहे, ही ग्रीन, ही इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे. बघूयात 1 मिनिटावर. आता इथे मार्केटमध्ये मला ना हळूहळू मार्केट वरती जातं असं दिसतंय, हळूहळू. आपली अजूनही कुठंच एंट्री झाली नाही बरं का. पोझिशन बघायला नो एंट्री. कॉन्फिडन्स यायला पाहिजे, तो येत नाहीये. रिटेस्ट झाला, आला पण जसा पाहिजे मार्केट तसं जात नाहीये. बघा, ब्रेकआउटला खूप लोकांनी एंट्री घेतल्या आणि स्टॉपलॉस हिट झालेच असतील, कारण की बघतो मी 153चा जो आहे तो 130 124ला आला आहे.
23,500चा कॉल. ही जी ट्रेंड लाईन आपण काढली आहे हा ना, ह्या ट्रेंड लाईनच्या आत जर आलं तर आपण एक छोटी एंट्री घेऊया आणि स्टॉप लॉस लावूया बरं का, 10 पॉईंटचा. कारण की इथून बाईक प्रेशर होत आहे, जास्त होत आहे. सारखा ऑप्शनची प्राइस ह्याच्यासारखी वाढत नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. हे तर आला ट्रेंड लाईनच्या आतमध्ये आला, पण ऑप्शनची प्राइस तशी वाढत नाही आहे. बघूयात सस्टेन राहतोय का. ऑप्शनची प्राइस पण बघावी लागते मध्ये मध्ये. बघूया. एवढं तर दिसतंय की इथे पिन पॉईंट झाली चांगली, म्हणजे मार्केटला स्ट्रॉंग सध्या तरी सपोर्ट मिळत आहे. एक एंट्री घेऊया आपण. आपली एक एंट्री बसलेली आहे ही बघा, 143 वर बसली, वरती जात होता म्हणून इथे सपोर्टच्या इथे आहे. बघूया. स्टॉप लॉस आपण लावूया 132. इथेच आहे ना, हे बघा. एकशे 131 आणि 132 सेल केला. आता आपण ऑर्डरमध्ये येऊया. ऑर्डरमध्ये इथं येऊया, मॉडिफाय करूया, पोझिशनमध्ये येऊयात. ठीक आहे, आणि आपण इथे बघूयात नक्की काय करतं मार्केट. त्याच्यावरती सस्टेन राहिला म्हणून मी एंट्री घेतली होती. हिट झाला तर हिट झाला, काय करायचं आता. खूप विचारपूर्वक एंट्री घेतली. 141, 131, 143 की 131 कितीला घेतली आपण? 143ला झालेली.
एवढा विचारपूर्वक एंट्री घेतली तरी पण असं नाही की प्रॉफिट होणार. सपोर्ट घेतोय, पिन पॉईंट बनवली, परत तो ट्रेंड लाईनमध्ये आला म्हणून आपण एंट्री घेतली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्येच आला म्हणून एंट्री घेतली. स्टॉप लॉस इथंच कुठेतरी आहे, 132 लावला आपण स्टॉप लॉस. हिट झाला तर हिट झाला. ठीक आहे, आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपण बघूया तिथे 1781 हा आपला आजचा लॉस आहे. ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. 143ला एंट्री, 131ला स्टॉप लॉस, 1700. आपण जी ट्रेंड लाईन घेतली होती, ट्रेंड लाईनच्या आतच एंट्री घेतली होती. पॅटर्न बनला, रिटेस्ट झाला, रिटेस्ट करून इथे आला तर आपण एक एंट्री घेतली. आपल्याला एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड होता पण तो झाला नाही. मार्केट खाली आलं आणि आपला स्टॉप लॉस हिट केला. 143 हार्डली आपण 150 क्वांटिटी, 11700 म्हणजे 16-17 पॉईंट आपला स्टॉप लॉस गेलेला आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कवर होतो स्टॉप लॉस. पण आपण एकतर हायर हायची वाट बघितली, त्याच्यानंतर रिटेस्टची वाट बघितली, त्याच्यानंतर आपण एंट्री घेतली. आपलं टार्गेट इथपर्यंत होतं पण मार्केट खाली आलं. आता त्याला आपण काय करू शकत नाही. ठीक आहे, चला आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.